खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। या राजकीय घडामोडीचे तीव्र पडसाद वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात उमटत आहेत। खासदार देशमुख यांच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने कारंजा लाड येथील झाशीराणी चौकात शुक्रवारी तीव्र जोडेमारो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला। मतदारांशी आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता कधीही माफ करणार नाही अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। संजय देशमुख यांनी लोकसभेला महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर विजय मिळवला होता, मात्र त्यांनी अचानक शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले आहेत। पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला। वाशिम यवतमाळच्या जनतेनं या 5,90,000 जनतेने या खासदार संजय देशमुख याला निवडून दिलाय। यानं शिंदे गटाच्या राजश्री पाटला विरुद्ध आम्ही यांना निवडून दिलं आणि या गद्दारांनी परत आमच्या मताचा कुठेतरी गैरवापर करून त्या शिंदेला शरण गेलेला आहे आणि 50 कोटीमध्ये हा विकला गेलेला आहे। इथे यांनी या जनतेचा आणि प्रत्येक समाजाला याला उत्तर द्यावं लागेल, म्हणून या खासदाराचा आम्ही याचा पुतळा जाळून इथं आज निषेध करणार आहोत, जोडे मारून आज निषेध करणार आहोत आणि कारंजा मानवरा वाशिम जिल्हा असो 22,000ची लीड या गद्दार खासदाराला आम्ही दिलेली आहे आणि याला जिथं दिसला आता मातोश्रीचा आदेश आहे, या गद्दार खासदाराला तुडवा म्हणजे आम्ही शिवसैनिक त्याला तुडवणारच आहे। या गद्दार खासदाराचा निषेध असो। या आंदोलनात शिवसेना उभाठा पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। झाशीराणी चौकातील या आंदोलनात शिवसेना उभाठाचे तालुका प्रमुख विलास सुरडकर, उपजिल्हा प्रमुख दत्ताजी तुरक, शहर प्रमुख राजू ठाकरे, विलास कडू, जगदीश थेर, प्रिया महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मनोज कानकिरड, कारंजा तालुका अध्यक्ष दिलीप रोकडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल राजीक, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया व इतर शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिवस आहे आणि दुःखाची गोष्ट म्हणजे मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार संजय देशमुख हे आज आमच्यातून निघून गेले, गद्दार झाले। त्यांचा कारंजा तालुका महाविकास आघाडी, शिवसेना, युवा सेना, युती सेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत। या संजय देशमुख यांनी आपल्याला इलेक्शन पिरियडमध्ये भावना गवळी, संजय राठोड हे ना 4-4, 5-5 वेळा खासदारकी आमदारकी दिली, ते गद्दार झाले, ते भाषणात सांगत होते आणि यांनी आज काय केलं तर या लोकांची जे कार्यकर्ते जे रक्ताचं पाणी केलं आणि या माणसाला निवडून आणलं। प्रत्येक शेतकरी तसेच मतदार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करण्याचा मेन उद्देश असा होता। या उद्धव साहेब यांनी मुख्यमंत्री असताना एका झटक्यात 2 लाख रुपये माफ केले, म्हणून सर्व लोकांनी उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून या गद्दार माणसाला निवडून दिलं। आम्ही या जनतेची माफी मागतो। या अशा गद्दार लोकांना जनता कधी माफ करणार नाही। भाऊ, तुम्ही कशासाठी गेले, तुम्हाला काय कमी होतं? या तुम्ही 20 वर्ष इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत खासदार झाले असते, पुढच्या वेळेस तुम्ही खासदार होऊन दाखवा। आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, ज्याच्यासाठी तुम्ही गेले तर तुम्हाला रात्रीला झोप येणार नाही, कारण या गोरगरीब जनता आणि पदाधिकाऱ्यांच्या रक्ताचं पाणी गेले एक कडकडाट तुम्हाला तुम्हाला रात्री झोपेतून उठून तुम्हाला आठवण येईल उद्धव साहेबांची। कारण तुम्हीच म्हणत होते उद्धव साहेब देव माणूस आहे आणि उद्धव साहेब या देव माणसाच्या पाठीत खंजीर तुम्ही खूप असला, ही दुःख आहे। म्हणून आम्ही सर्व लोक तुमचा जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।